नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल हॅशटॅग ऑन अँड ॲव्हरेज स्टुडंट्सवरती. बघा मित्रांनो, काल रात्री RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर RRB अंडर ग्रॅज्युएट लेवल NTPC भरती 2025 प्रदर्शित केली आहे. तरी आज आपण RRB NTPC अंडर ग्रॅज्युएट नोटिफिकेशनबद्दल डिटेल माहिती या डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन सेन नंबर 7/2025 द्वारे बघणार आहोत. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता आपण या नोटिफिकेशनबद्दल संपूर्ण माहिती बघू. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा, जे 12वी पास असतील, जे गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असतील, परत तुमचे कोणी नातेवाईक असतील जे इच्छुक असतील, सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा मित्रांनो, ज्यांनी ग्रॅज्युएट लेवलचा फॉर्म भरला नसेल त्यांनी तो फॉर्म लवकरात लवकर सबमिट करावा. आय थिंक त्याची शेवटची डेट अप्लाय करण्याची 20 नोव्हेंबर आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांचा विचार न करता फॉर्म लवकरात लवकर सबमिट करावा मित्रांनो. चला तर आपण या नोटिफिकेशनबद्दल जाणून घेऊया. बघा, डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन सेन नंबर 07/2025 ही आपली ग्रॅज्युएट लेवलची होती. आता सेन नंबर 7/2025 ही आपली अंडर ग्रॅज्युएट लेवलची आहे मित्रांनो. चला आपण बघूया पुढे. तर या भरतीबद्दल तुम्हाला इथे कंटेंटमध्ये इंडेक्समध्ये दिलेलं आहे की बघा, रिक्रुटमेंट फॉर दी व्हेरियस पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंडर ग्रॅज्युएट. बघा इथे कंटेंट्स आहेत, तुम्हाला बघायचं, डेट्स कुठे दिले आहेत, सर्टिफिकेटबद्दल, हाऊ टू अप्लाय, कोणत्या पेजवर काय, हे सर्व तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो. इथे अनेक जर दिले आहेत, म्हणजे अनेक जर तुमचे कास्ट सर्टिफिकेट वगैरे कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावे सर्व तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिलं आहे मित्रांनो. चला तर आपण आता या भरतीबद्दल ज्या इम्पॉर्टंट डेट आहेत मित्रांनो ते आपण बघूया. बघा मित्रांनो, या भरतीची जी डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस इन एम्प्लॉयमेंट न्यूज, म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये जी या भरतीची माहिती आली होती ती 4/10/2025लाच येऊन गेली होती. आणि फॉर्म भरण्याची तारीख ही ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ही आजपासून सुरू झालं आहे 28/10/2025 आणि शेवटची डेट ही फॉर्म भरण्याची 27/11/2025 आहे मित्रांनो. आणि शेवटच्या फी पेमेंट करण्याचा शेवटचा दिवस हे 29/11/2025 आहे. आणि नंतर तुम्हाला फॉर्ममध्ये समजा काही चूक झाली, माझं तर म्हणणं आहे फॉर्ममध्ये चूक करूच नका मित्रांनो. कारण ते कसं असतं, माणसाचं लक्ष हे फॉर्म, जर आपला फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरला गेला तर तेवढे दिवस माणसाचा स्टडी होत नाही मित्रांनो. माणूस तोच विचार करत बसतो. तरी चुका न करता डॉक्युमेंट वगैरे आधी काढून घ्या, मगच फॉर्म सबमिट करा. आणि नियर अबाउट 0 मिस्टेकने फॉर्म भरा मित्रांनो. बघा, जर समजा बाय चान्स झालीच चुकी तर याची जी फॉर्मची तुम्हाला मॉडिफिकेशन डेट आहे मित्रांनो ती 30/11/2025 पासून तर 9/12/2025 पासून या फॉर्ममध्ये तुम्ही चुका झालेल्या असतील त्या चुकांना सुधारू शकता मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण आता भरतीबद्दल ज्या कोणत्या पोस्टबद्दल आणि किती किती वॅकन्सी आल्या त्या आपण माहिती बघून घेऊ मित्रांनो. चला तर पहिली पोस्ट आहे मित्रांनो कमर्शियल कम तिकीट क्लर्क, जिचं लेवल 3 आहे मित्रांनो. स्टार्टिंगचं बेसिक पे 21,700 आहे. मेडिकल स्टँडर्ड ज्या या पोस्टसाठी B2 आहे. एज या पोस्टसाठी 18 ते 30 आहे मित्रांनो. बघा, या भरतीसाठी या पोस्टसाठी कमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी वॅकन्सी 2424 आहेत मित्रांनो. नंबर सेकंड अकाउंट क्लर्क कम टायपिस्टचे लेवल 2चा जॉब आहे मित्रांनो, ज्याचं बेसिक पे 19,900 आहे, ज्याला मेडिकल स्टँडर्ड C2 आहे आणि एज 18 ते 30 आहे मित्रांनो, ज्यासाठी वॅकन्सी 394 आहेत मित्रांनो. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी लेवल पे 2, 19,900 बेसिक पे, मेडिकल स्टँडर्ड C2, एज 18 ते 30. टोटल वॅकन्सीज 163 आहेत मित्रांनो. ट्रेन क्लर्क ज्याच्यासाठी लेवल पे 2 आहे मित्रांनो, इनिशियल बेसिक पे 19,900 आहे, मेडिकल स्टँडर्ड A3 पाहिजे, त्यासाठी एज बघा 18 ते 30च्या दरम्यान पाहिजे. टोटल वॅकन्सी 77 आणि या 4 पोस्ट मिळून तब्बल 3058 जागांसाठी वॅकन्सी आपल्याला बघायला भेटली मित्रांनो. बघा, आता आपण या भरतीबद्दल खाली इम्पॉर्टंट जी माहिती ती बघू मित्रांनो. बघा तर मित्रांनो,
मेडिकल स्टँडर्ड तेच आहे मित्रांनो. A3 B2 A3साठी फिजिकल फिट पाहिजे मित्रांनो. सर्व रिस्पेक्टने म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही शरीरामध्ये दोष वगैरे नसावा, म्हणजे हातपाय वगैरे सर्व काही ठीक असावं. खास करून डोळे रेल्वेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जर जास्तीत जास्त काही महत्त्वाचं असेल मित्रांनो तर ते आपले डोळे आहेत मित्रांनो. बघा A3 मेडिकल स्टँडर्डमध्ये डिस्टन्स विजन 6/9 आणि 6/9 और विदाऊट ग्लासेस पाहिजे मित्रांनो. B2मध्ये 6/9 आणि 6/12 चालून जातं मित्रांनो. C2 फिजिकल फिट इन ऑल रिस्पेक्ट याच्यामध्ये 6/12 नील विथ ऑर विदाऊट ग्लासेस. हे C2मध्ये एवढं काही नसतं मित्रांनो, पण A1 A2 B1 B2 A1 A3 आणि B3 यांचं जे मेडिकल स्टँडर्ड आहे ते चांगल्या पद्धतीनेच चेकिंग केलं जातं मित्रांनो. नॅशनॅलिटी फॉर्म बनण्यासाठी सिटिजन इंडियन असला पाहिजे. हे सोडा मित्रांनो, बाहेरचा कोणी पाकिस्तानचा कोणी कशाला फॉर्म भरेल ते बघा. डेट ऑफ बर्थ बघा मित्रांनो. एज ग्रुप म्हणजे जनरलसाठी 18 ते 30च्या दरम्यान तुमचं वय पाहिजे मित्रांनो. लोअर लिमिट जे पकडलं जाईल ते 1/1/2026च्या म्हणजे तिथपर्यंत तुमच्या वयाचं पकडलं जाईल. आणि कमीत कमी म्हणजे 1/1/2026च्या डेटच्या नंतर तुमचं मिनिमम जे वय भरलं जाईल मित्रांनो ते 18 म्हणजे भरायला मिनिमम तेवढं तरी भरलं पाहिजे मित्रांनो. बघा 18 ते 30 हे UR EWS 2/1/1996च्या आधीचा जन्म नसावा. URमध्ये OBCमध्ये 2/1/1993च्या आधीचा जन्म नसावा. आणि SC STमध्ये 2/1/1991च्या आधीचा जन्म नसावा. तुमचा जन्म हा URसाठी 2/1/1996 ते 1/1/2026 म्हणजे या दरम्यान तुमचं वय 18 ते 30च्या दरम्यान पाहिजे मित्रांनो. बघा तर आपण एज रिलॅक्सेशनबद्दल बोलू. UR EWSसाठी तर कुठल्या एजमध्ये रिलॅक्सेशन नसतं मित्रांनो. SC ST कॅन्डिडेटला 5 वर्षे, OBCला 3 वर्षे मित्रांनो. एक्स सर्व्हिसमॅन, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज इथं हे बघून घ्यायचं मित्रांनो. हे फिमेलचं पण बघून घ्या मित्रांनो. फिमेल कॅन्डिडेट्स हू आर विडो, डिवोर्स ऑर ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम हजबंड बट नॉट रिमॅरिड. बघा ज्या स्त्रिया विधवा वगैरे असतील त्यांच्यासाठी ओपन आणि EWSसाठी 35 वर्ष, OBCसाठी 38 वर्ष आणि SC STसाठी 40 वर्षे मित्रांनो. चला आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो बघू. तर या भरतीसाठी तुम्हाला तुमच्याकडे मिनिमम 12th पास म्हणजे तुम्ही 12वी पास पाहिजे मित्रांनो. तुम्ही मग 12वी कॉमर्समध्ये असू द्या, सायन्समध्ये असू द्या किंवा आर्ट्समध्ये असू द्या, तुमच्याकडे 12वी पाहिजे मित्रांनो. एक्झामिनेशन फीबद्दल जर बोलायचं म्हटलं मित्रांनो 500 रुपये जनरलसाठी आहे. जनरल आणि EWSसाठी आणि जनरल EWSसाठी 500चे मित्रांनो. पण जे SC ST एक्स सर्व्हिसमॅन, PWD, फिमेल, ट्रान्सजेंडर आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास EBC असतील त्यांच्यासाठी मित्रांनो 250 रुपये फी आहे मित्रांनो. नंतर ओनली कॅन्डिडेट्स ऑन अपेअरिंग इन फर्स्ट स्टेज CBT विल गेट अ रिफंड ऑफ द एक्झामिनेशन फी ॲज मेन्शन अबो. बघा मित्रांनो असं सांगितलं आहे ज्यावेळेस तुम्ही या भरतीची Tier 1 म्हणजे प्री एक्झाम देऊन येणार त्यावेळेस तुमची प्री एक्झाम दिल्यानंतर तुमची पूर्ण फी जवळजवळ रिटर्न येते मित्रांनो. चला तर आपण पुढे बघूया मित्रांनो. या भरतीसाठी जे डॉक्युमेंट आहेत ना मित्रांनो, जे मी आपल्या ग्रॅज्युएटसाठी जे डॉक्युमेंट लागणार होते कास्ट सर्टिफिकेट तेच आहेत मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो की ज्यांना दोघी पोस्टसाठी अप्लाय असेल, ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ज्याचं 12वी झाले असेल, ग्रॅज्युएशन झालं, त्याने दोन्ही फॉर्म भरावेत. कास्ट सर्टिफिकेट ते लागतील. मी तुम्हाला आधीच बोललो होतो कधीही बघा मित्रांनो जे फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट आहे ना मित्रांनो ते भरतीच्या लास्ट डेटच्या आधीचं काढून ठेवायचं मित्रांनो. नंतर प्रॉब्लेम नको. मी परत तुम्हाला सांगतो मित्रांनो. इथं फॉर्मॅट दिलेत मित्रांनो. हे फॉर्मॅट तर जाऊ दे, ते त्याच्याशी आपला काही जास्त संबंध नाही. इथं फॉर्म कसा अप्लाय करायचा ते दिलं आहे. ते मी व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल. तुम्ही यूट्यूबवर जरी सर्च केलं फॉर्म कसा अप्लाय करायचा किंवा एखाद्या सायबरवर जाऊन फॉर्म भरून घ्या. आधी मी तरी म्हणतो फॉर्म भरण्याच्या आधी या सायबरवाल्यांना एवढं काही माहीत नसतं मित्रांनो.
ते काय लईच काय हुशार असतात किंवा स्वतः त्यांनी एक्झाम दिलेले असते असंही नाही. आणि फॉर्मचं कसं मित्रांनो दरवर्षी चेंजेस होत राहतात अप्लाय प्रोसेसमध्ये. त्यामुळे तुम्ही यूट्यूबला जाऊन आधी फॉर्म कसा भरायचा ते बघून घ्या, मग त्याच्याकडे जाऊन भरा. म्हणजे तुम्हाला समजून पण जाईल. तो चुकीच्या पद्धतीने जर भरत असला तर त्याला सांगता येईल की भाऊ असं नाही तर असं भर. बघा मित्रांनो, या पोस्टसाठी तुम्हाला CBT 1 होणार आहे, CBT 2 होणार आहे आणि काही पोस्टसाठी तुमची टायपिंग आहे मित्रांनो. माफ करा, 2 पोस्टसाठी टायपिंग आहे, 2 पोस्टसाठी डायरेक्ट जॉइनिंग आहे मित्रांनो. आता बघा CBT 1 ही कॉमन आहे मित्रांनो सर्व पोस्टसाठी. बघा एक्झाम ड्युरेशन म्हणजे CBT 1ला तुम्हाला टोटल 90 मिनिटं भेटतील मित्रांनो, ज्यामध्ये 40 मार्क्स तुमचे GKचे आहेत, 30 हे मॅथमॅटिक्सचे आहेत आणि 30 हे रिझनिंगचे आहेत मित्रांनो. आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स टोटल 100 असतील मित्रांनो CBT 1मध्ये. आणि 1/3ची निगेटिव्ह मार्किंग असते मित्रांनो. द बकवास निगेटिव्ह मार्किंग सिस्टम इन ऑल गव्हर्नमेंट एक्झाम म्हणजे 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम मित्रांनो. तुमचे CBT 1चे मार्क्स हे फक्त तुम्हाला CBT 2 शॉर्टलिस्टसाठी पकडले जातील. फायनल सिलेक्शनसाठी CBT 2चेच मार्क्स पकडले जातील मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. बघा मॅथमॅटिक्समध्ये सिलेबस दिला आहे, नंबर सिस्टम, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे जे जनरल तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामला. मित्रांनो असं असतं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही जर स्टडी केला ना तर रिझनिंग, मॅथ आणि GK तुम्ही SSC करा, रेल्वे करा, फक्त बँकिंगचं थोडा चेंज सिलेबस आहे. नाहीतर बाकी सर्वांना एकच सिलेबस आहे मित्रांनो. इथे फक्त एक वेळा जर तुम्ही सिलेबस कव्हर केलं ना, एक्झाम द्यायची आणि क्रॅक करायची, दुसरं काहीच नाही मित्रांनो. इथे काय एवढं कॉम्पिटिशन आहे. बघा कॉम्पिटिशन तर दिवसेंदिवस असेल मित्रांनो, पण तुमचा जर स्टडी झाला ना सिलेबस सेम आहे. काय नाही, मॅथला 2-3-4 महिने नेमके दिले. रिझनिंग तर असा सब्जेक्ट आहे मित्रांनो, एक वेळा झाला ना तर तुम्ही जीवनात कधीच बघू नका. फक्त 1-2 चॅप्टर असते ते बघण्यासारखे असतं, नाही तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स प्रत्येक एक्झाममध्ये आलेच पाहिजे. आणि कायम लक्षात असू द्या मित्रांनो, जर मॅथ रिझनिंगमध्ये तुम्ही मागे राहिलात तर समजायचं सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाममध्ये तुम्ही टिकू शकत नाही मित्रांनो. कारण मॅथ आणि रिझनिंगमध्ये मार्क्स घेणारे सर्व आहेत मित्रांनो. कॉम्पिटिशन जर असेल ते GSच्या मार्क्सवरच असतं. एखादा असा पण असतो मित्रांनो, 100 मार्क्सची जर एक्झाम आहे त्याला 60ला तर तिथे मॅथ बुद्धिमत्ता आहे त्याला 60पैकी 60 आले आणि 40मध्ये GAला फक्त 10 आले तर तो तिथे मागे राहतो मित्रांनो. तुम्हाला 2, 4, 5 मार्क मॅथ रिझनिंगमध्ये कमी असले तरी चालतील, तर तुम्ही तुमचे ते मार्क्स तुम्ही GK GSच्या मार्क्सने तुमची ती उणीव भरू शकता आणि कॉम्पिटिशनमध्ये पुढे जाऊ शकता. पण असं नाही चालणार मित्रांनो, 60 मार्काला मॅथ बुद्धिमत्ता आहे तुम्हाला तिथे 40च मार्क येत आहे किंवा 30च मार्क येत आहे, तर तुम्ही समजायचं की आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर होऊन गेलो मित्रांनो. चला तर बघू, मी इथं मॅथमॅटिक्स सिलेबस दिला आहे, इथे रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस हा सिलेबस काय नाही मित्रांनो, तुम्हाला यूट्यूबला पण भेटून जाईल. GK GSची तर आपण सिरीज स्वतःच सुरू केली मी. बघा 4 त्याचे लेक्चर पण झालेत मित्रांनो. जास्तीत जास्त तो हे प्लेलिस्ट मी त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट बनवून दिली. ती प्लेलिस्ट बघा मित्रांनो, ती खूप महत्त्वाची मित्रांनो. आज त्याचं आय थिंक पार्ट नंबर 5 म्हणजे एपिसोड नंबर 9 आणि 10 आज मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. बघा मित्रांनो, आता आपण CBT 2 बद्दल बोलू. CBT 2मध्ये 90 मार्क्सला CBT 2मध्ये 90 मिनटं असतात मित्रांनो. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 120 असतात, ज्यामध्ये तुमचं 50 मार्काला GK GS असतं, 35ला मॅथ असतं आणि 35ला रिझनिंग असतं मित्रांनो. आणि जे कॅन्डिडेट्स फिजिकली स्क्राईब असतील त्यांच्यासाठी 120 म्हणजे 30 मिनटं वाढवा असतं मित्रांनो. CBT 2मध्ये सेम हेच 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. ज्या 2 पोस्टला आहे तिथं डायरेक्ट CBT 2च्या आधारावर तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग देतील आणि 2 पोस्टसाठी टायपिंग झाल्यानंतर तुम्हाला CBT 2च्या तुमचा जो स्कोर असेल त्या रिस्पेक्टमध्ये तुम्हाला जॉईनिंग देतील मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण आता बघू भरतीबद्दल पुढे. CBT 2ला पण सिलेबस तोच आहे मित्रांनो, फक्त थोडीफार लेवल ही अप असेल. आता बघा, मी जी मागच्या वेळेस ग्रॅज्युएशन लेवल एक्झाम दिली ज्याची CBT 1 तर खूप हार्ड आली, प्री एक्झाम आणि मेन्स एकदम हलवा आली मित्रांनो. बघा असंच होतं. त्यामुळे तुमचा स्टडी हा सर्व प्रकारे तुम्ही स्टडी केलेला खूप गरजेचं आहे मित्रांनो. नॉर्मलायझेशन होतं मित्रांनो CBT 1 CBT 2मध्ये. बघा तर आपण बघू मित्रांनो, आता चला आपण जाणून घेऊया पोस्टबद्दल. बघा मित्रांनो, पहिल्या नंबरची कमर्शियल कम तिकीट क्लर्क जी लेवल 3ची पोस्ट आहे मित्रांनो, जिच्यासाठी टायपिंग नाही आहे. तशीच ट्रेन क्लर्क लेवल 2ची एक पोस्ट आहे जिच्यासाठी पण टायपिंग नाही आहे. फक्त अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या लेवल 2च्या 2 पोस्ट आहेत, त्यांना कम्प्युटर
टायपिंग टेस्ट आहे, ज्यामध्ये तुमचं 30 वर्ड पर मिनिट तुमची इंग्लिश आणि 25 वर्ड पर मिनिट तुमची हिंदी टायपिंग आहे मित्रांनो. फॉर्म भरताना नियर अबाउट ज्यांना सर्वांनी इंग्लिशच चूज करा मित्रांनो, पण ज्याचं जसं प्रॅक्टिस असेल त्या पद्धतीने चूज केलं तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. बघा आता आपण थोडं पोस्टबद्दल बोलू मित्रांनो. चला खालीच सांगतो मी ते पोस्ट म्हणजे फिमेलसाठी आणि मेलसाठी कोणती पोस्ट आहे आणि काय आपण ते खाली बघू मित्रांनो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा मित्रांनो, मी परत सांगतो फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आधी तुमचे डॉक्युमेंट काढून घ्या मित्रांनो. मी परत का सांगतो मित्रांनो, जर तुमचं सिलेक्शन झालं आणि एका डॉक्युमेंट फायनल जॉईनिंगच्या वेळी डॉक्युमेंटमुळे तुम्ही जर बाहेर गेलात ना मित्रांनो, तर तुमचा सांगतो मित्रांनो सर्वात मोठा म्हणजे एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही लाईफचं काहीतरी गमवून बसणार मित्रांनो. म्हणून सांगतो आधीच डॉक्युमेंट काढून घ्या मित्रांनो. फॉर्म कसा अप्लाय करावा हे तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तिथे भेटून जाईल मित्रांनो. बघा आपण आता एकूण 21 RRBसाठी या वॅकन्सी आल्या आहेत मित्रांनो. तुम्ही कोणत्याही RRBमध्ये फॉर्म टाकू शकता आणि नवीन नियमानुसार तुम्ही कुठल्याही RRBमधून फॉर्म अप्लाय केला तरी तुम्हाला जे एक्झाम येते तुमच्या स्टेटमधून म्हणजे तुमच्या ॲड्रेसच्या अनुषंगाने तुमच्या घरापाशीच सेंटर भेटेल मित्रांनो. त्यामुळे काही टेन्शन नाही, तुम्ही कुठूनही फॉर्म अप्लाय करू शकता जिथे तुम्हाला सुटेबल वाटेल. जिथे तुम्हाला वाटेल की इथे वॅकन्सी कमी किंवा इथे वॅकन्सी जास्त आहेत तर त्या अनुषंगाने बघा. पण मग ज्यांना खरंच नोकरीची जास्त गरज असेल त्यांनी दुसऱ्या स्टेटमधूनही फॉर्म अप्लाय केला तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांच्यापाशी नोकरी आहे, ज्यांना वाटतं की नाही मी करू शकतो, मग कशाला विनाकारण दुसऱ्या राज्यातून अप्लाय करायला. महाराष्ट्रात आपल्या मुंबई झोनमध्ये तर वॅकन्सी ऑलरेडी सर्वात जास्त आहेत मित्रांनो. चला आपण बघूया मित्रांनो. चला आपण आता बघू मित्रांनो मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. बघा मित्रांनो सर्वांसाठी तेच आहे मित्रांनो, 12वी पास आणि तुमचे फायनलमध्ये मिनिमम 50% तुमचे मार्क्स पाहिजे मित्रांनो. 12वीला 50%च्या अबू. बघा इथं दिलं आहे. आता आपण झोन वाईज वॅकन्सी बघू मित्रांनो. हे बाकीच्या झोनच्या मी सांगणार नाही, ते तुम्ही बघून घ्या तुम्हाला ज्या झोनमधून अप्लाय करायचं. मी आपल्या मुंबई आणि बिलासपूरला टोटल 69च वॅकन्सी आहेत मित्रांनो. आणि आपल्या मुंबई झोनला बघू तर आपण मुंबई झोनला मित्रांनो टोटल वॅकन्सी आहेत मित्रांनो आपल्या बघा तर मित्रांनो आपल्या मुंबई झोनला टोटल वॅकन्सी आहेत मित्रांनो 494, ज्यामध्ये कमर्शियल कम तिकट क्लर्कच्या 215 जागा आहेत. अकाउंट क्लर्क कम तिकट टायपिस्टच्या टोटल मित्रांनो माफ करा मित्रांनो, कमर्शियल कम तिकट क्लर्कच्या 215, 21 आणि 25 या जवळजवळ 5 आणि 6 5 11 2 9 4 9 6 460च्या आसपास जागा फक्त तुमच्या कमर्शियल कम तिकट क्लर्कच्याच आहेत मित्रांनो. बाकी अकाउंट क्लर्क कम तिकट टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क या अशा टोटल वॅकन्सी तुम्ही वॅकन्सी चार्टमध्ये बघू शकता की तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीला किती वॅकन्सी आहेत. आपण आता बघू मित्रांनो की मुलांसाठी आणि मुलींसाठी कोणत्या पोस्ट यामध्ये कोणत्या पोस्टला कसा प्रेफरन्स द्यायचा, पोस्ट प्रेफरन्सबद्दल बोलू मित्रांनो. चला तर आधी आपण जाणून घेऊया आधी तर आपण या सर्व पोस्टबद्दल जाणून घेऊया की यांचं काम काय काय असतं मित्रांनो. बघा कमर्शियल कम तिकट क्लर्क, जी कमर्शियल कम तिकट क्लर्क पोस्ट आहे मित्रांनो. बघा तर मित्रांनो आपण कमर्शियल कम तिकट क्लर्क ही पोस्ट म्हणजे अशी मित्रांनो, जे तुम्ही ट्रेनमध्ये जे TC फिरताना मित्रांनो ते TC स्लीपर डब्यामध्ये असतील, म्हणजे जे स्लीपर जनरल AC जे क्लर्क वगैरे फिरताना मित्रांनो जे TC आपण म्हणतो त्या TCची म्हणजे हीच ती पोस्ट आहे मित्रांनो 1 नंबरची. ज्याला TC व्हायचं त्यांनी ही पोस्ट अप्लाय करायची मित्रांनो, कमर्शियल कम तिकट क्लर्क. या पोस्टचं असं मित्रांनो तुम्हाला नाईट ड्युटी, ट्रॅव्हलिंग जास्त असेल तुमचा TA ट्रान्सपोर्ट अलाउन्स वगैरे होऊन तुमचं पेमेंट इथे छान मिळतं मित्रांनो. बट मग तुम्हाला हेच आहे की लेडीजला हा जॉब थोडा सुटेबल नाही मित्रांनो, कारण तुम्हाला इथे डे नाईट दोन्ही पद्धतीने जॉब करावा लागेल. 2-3 दिवस तुम्हाला घराबाहेर पण राहावं लागेल मित्रांनो. आणि रेल्वेमध्ये जे व्हाईट कॉलर जॉब म्हणजे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट हे दोन्ही तुमचे
क्लर्क म्हणजे ऑफिशियल जॉब आहेत मित्रांनो. तसंच ट्रेन क्लर्क ही तुम्हाला तुमच्या एका म्हणजे स्टेशन मास्टरला माहिती देण्यासाठी जी क्लर्क असतं ना मित्रांनो, की कोणती ट्रेन किती वाजता निघणार, त्याला ट्रेन क्लर्क असे म्हणतात मित्रांनो. जर मुलांच्या हिशोबाने बघायचं असेल, ज्या मुलांना थोडाफार पैसा वगैरे असेल, TC वगैरे बनायचं असेल, तर त्यांनी बघा, मुलांसाठी सांगतो मित्र आणि मैत्रिणींनो, मी मुलांसाठी आधी सांगतोय. तर मुलांसाठी पहिली पोस्ट ज्याला म्हणजे TC वगैरे व्हायचं असेल त्यांनी पहिली पोस्ट कमर्शियल कम तिकट क्लर्क दिली तरी चालेल. दुसरी पोस्ट मी तुम्हाला सांगतो अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, तिसरी ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि चौथी ट्रेन क्लर्क. या म्हणजे जसं इथं सिरियल दिली ना मित्रांनो, अशा पद्धतीने जर मुलांनी दिलं ना तरी काहीही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांना जर वाटलं की मला ऑफिशियल जॉब पाहिजे तर त्यांनी अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क आणि मग नंतर कमर्शियल कम तिकट क्लर्क दिलं तरी चालेल मित्रांनो. आता मुलींसाठी सांगतो मित्रांनो, मुलींनी तर ह्याच पद्धतीने द्यावा असं मी म्हणतो. मुलींनी आधी अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, मग ट्रेन क्लर्क आणि मग कमर्शियल क्लर्क कम तिकीट क्लर्क अशा पद्धतीने, म्हणजे मुलींनी 2, 3, 4 आणि 1 अशा पद्धतीने, म्हणजे 23, 41 अशा पद्धतीने कॅटेगरी नंबर, म्हणजे अशा पद्धतीने पोस्ट प्रेफरन्स दिला तरी चालेल मित्रांनो. बघून घ्या की कोणत्या कॅटेगरीमधून किंवा कोणाला कोणत्या झोनमधून बघायचं. वॅकन्सी बघा, नेमकं बघा. आता तुम्ही असं बी बघणार एखाद्या झोनमध्ये 15-20च वॅकन्सी आहेत, तिथे तुमच्या कॅटेगरीला जागाच नाही, तुम्ही तरी फॉर्म भरून काय उपयोग नाही, ते पण बघा मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि आपली जी GK-GSची बूस्टर सिरीज सुरू झाली आहे मित्रांनो, ती तुम्हाला ग्रॅज्युएटच्या CBT1, CBT2 त्यासोबतच अंडर ग्रॅज्युएटच्या CBT1, CBT2 म्हणजे तुमच्या 4 एक्झामच्या प्री प्लस मेन्स त्या एका सिरीजमधून कवर होतील मित्रांनो. लवकरात लवकर आपण करंट अफेअरची पण सिरीज सुरू करू मित्रांनो, मंथ वाईज. परत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, करंट अफेअर झाल्यानंतर रिझनिंगची पण लवकरात लवकर, मी अजून आपल्याकडे सेटअप नसल्यामुळे मी सुरू नाही करत आहे, तर एक रिझनिंगची बॅच पण लवकरात लवकर सुरू करेल मित्रांनो. त्यामुळे वेळ न वाया घालवता सर्वांनी डॉक्युमेंट काढून फॉर्म लवकरात लवकर सबमिट करावा मित्रांनो. चला, तर झालं आता भरतीबद्दल. वॅकन्सी चार्ट बघून घ्यायचा मित्रांनो. खाली तुमचे इथे अनेक जर दिलेले आहेत, फॉर्मॅट दिलेले आहेत मित्रांनो भरतीचे. चला मित्रांनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कोणी नातेवाईक असतील किंवा कोणी भरती करणार असेल सेंट्रल गव्हर्नमेंट, तर त्यांना आपल्या चॅनलबद्दल सांगा. ती प्लेलिस्ट आहे ती जास्तीत जास्त अभ्यास मुलांना शेअर करा. चला, लवकरात लवकर फॉर्म सबमिट करा. एवढे बोलून आपण आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देऊ मित्रांनो. चला तर मित्रांनो, जय हिंद, जय भारत मित्रांनो.